राज्यभरात गोपाळकाल्याचा उत्साह. मुंबई ठाण्यात पावसातही गोविंदांचा उत्साह शिगेला. मुंबई ठाण्यातील महत्त्वाच्या दहीहंडी पहा TV9 मराठीवर. मुंबईसह उपनगरात दहीहंडीची धूम. हिंदू कॉलनीत जय जवान गोविंदा पथकाचे 9 थर. ठाण्यात संस्कृतीची दहीहंडीला 2 गोविंदा पथकांचे 9 थर. कोकणनगर गोविंदा पथक आणि आर्यन गोविंदा पथक यांनी 9 थर लावले. ठाकरे बंधूंचं टार्गेट मुंबई महापालिका. मुंबई गुजरात यांच्या हातात सोपवायची नाही, हे ठाकरे बंधूंचं टार्गेट. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालवून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं. गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या नादाला लागू नये. महाजनांची मस्ती लुटलेल्या पैशांची. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. संजय राऊतांचा महाजनांवर हल्लाबोल. मुंबईच्या समृद्धीने कधी कलानगरचा उंबरठा ओलांडलाच नाही. फक्त हंडीतील लोण्यावरच लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया. गोपाळकाल्याच्या शुभेच्छा देताना भाजपच्या केशव उपाध्यांचा ठाकरेंवर निशाणा. एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे, मंत्री गणेश नाईक यांचा टोला. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा मटका लागला असं गणेश नाईकांना म्हणायचं असेल. मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीत बसलेत. सध्या शिंदेंचा आकडा लागत नाहीये. मटक्याचे आकडे चंचल असतात. राऊतांचा शिंदेंवर निशाणा. रोहित पवार हा उगवता तारा. अजित पवारांसमोरच सरोज पाटील यांच्याकडून रोहित पवारांचं कौतुक. सरोज पाटील या अजित पवारांच्या आत्या. अजितदादांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात. भावकीला विसरले. अजित पवारांसमोरच रोहित पवारांचं वक्तव्य. अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तर आमदार झाला. जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं.